मित्रांनो, मी आज बनवतोय एक फ्रँकी रोल। बनवायला एकदम साधा सोपा, टेस्टला एकदम अप्रतिम। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला बनवायचा आहे पराठा। त्यासाठी एका ताटामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले आहे आणि या पिठामध्ये आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतो आणि त्याचबरोबर 2 चमचे तेल टाकून घेतो। आता पिठामध्ये टाकलेलं मीठ आणि जे तेल आहे ना, ते चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे। पिठामध्ये चांगलं एकजीव झालं पाहिजे। आता एकदा का हे सगळं चांगलं मिक्स करून झालं ना, आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं आणि एकदम मऊदार असं, जसं आपण रेग्युलर चपातीसाठी पीठ मळून घेतो ना, सेम तसंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। आता एकदा का हे पीठ आपलं चांगल्या प्रकारे मळून झालं ना, आता यावरती 2 चमचे तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर ना कमीत कमी एक अर्ध्या तासासाठी ना हे जे पीठ आहे चांगल्या प्रकारे रेस्ट होण्यासाठी ठेवून द्यायचंय। आता मित्रांनो, आपला अर्धा तास होऊन गेलेला आहे। मगाशी आपण जे पीठ होतं ना, ते रेस्ट करण्यासाठी ठेवून दिला होता। एकदम चांगल्या प्रकारे रेस्ट झालेले आहे आणि पीठ जे आहे ना एकदम मऊदार असं झालेलं आहे। आणि आता आपण या पिठापासून ना आपण जसं रेग्युलर चपाती लाटून घेतो ना, सेम त्याच पद्धतीचं एक चपाती आपण लाटून घेणार आहोत। आता एकदा का अशा पद्धतीने आपली चपाती लाटून झाली ना, आता यावरती 2 चमचे सगळीकडून तेल लावून घ्यायचंय आणि तेल लावून झाल्यानंतर ही अशा पद्धतीने चपाती आपली जी आहे ना फोल्ड करून घ्यायची। हे बघा, अशा पद्धतीने ही जी चपाती आहे ना दुमडून घ्यायची। जास्त काय अवघड नाही, 1-2दा तुम्ही जर ट्राय केलात ना तर एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता। मगाशी फोल्ड करून घेतलेली चपाती जी आहे ना, अशा पद्धतीने सेंटर मध्ये रोल करून घ्यायची, म्हणजे गोलाकार असा आकार करून घ्यायचा। आणि शेवटची जी थोडीशी चपाती असती ना, सेंटर मध्ये बरोबर खोचून घ्यायची, म्हणजे लाटून घेत असताना पराठा जो आहे ना सुटणार नाही। तुम्हाला ज्या आकाराचा पराठा पाहिजे ना, त्या आकाराचा पराठा चांगल्या प्रकारे लाटून घ्यायचा आणि त्यानंतर न तव्यावरती तेल लावून किंवा बटर लावून चांगला कुरकुरीत होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने एकदम चांगल्या प्रकारे आतून मऊदार आणि वरून कुरकुरीत असा पराठा मी भाजून घेतलेले। आता आपल्याला तयार करून घ्यायचा आहे सलाड, जो की आपण नंतरनं रोलमध्ये टाकून घेणार आहोत। त्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप लांब लांब कापून घेतलेला कांदा टाकून घेतो। आता त्याचबरोबर यामध्ये लांब कापलेला 1 कप कोबी, लांब कापून घेतलेला 1 कप टोमॅटो आणि त्याचबरोबर बारीक कापलेली 1-2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। आणि आता यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव चमचा काळी मिरीची पावडर, पाव चमचा लाल मिरचीची पावडर आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा गरम मसाला। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचंय, चांगलं एकजीव झालं पाहिजे। तर हे बघा मित्रांनो, अशा पद्धतीने आपला सलाड रेडी झालेले। आता मित्रांनो, मी इथं एक कच्चा अंड फोडून घेतलेले। आता या अंड्यामध्ये ना अगदी थोडंसं म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घेतो आणि त्याचबरोबर अगदी थोडंसं काळी मिरीची पावडर टाकून घेतो आणि त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडंसं कोथिंबीर टाकून घेतो आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो। आता कच्च्या अंड्याचा ऑमलेट तयार करून घेण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेले। पॅनवरती तेल टाकून घेतो आणि जे मगाशी आपण अंड फोडून घेतलं ना, ते यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे याचं ऑमलेट तयार करून घेतो। पॅनमध्ये टाकून घेतलेलं अंड सगळीकडून एकसारखं पसरलं ना, आता यामध्ये मी मगाशी तयार करून घेतलेला पराठा टाकून घेतो। ऑमलेट आणि पराठा दोन्ही साईडनी एकदम चांगल्या प्रकारे भाजून घेतो। ऑमलेट एका साईडनी एकदम चांगल्या प्रकारे भाजलेले। आता दुसऱ्या साईडनी पराठा मी टाकून घेतलेले, तो पण चांगल्या प्रकारे भाजून घेतो। आता ऑमलेट आणि पराठा एकदम चांगल्या प्रकारे भाजून झाला ना, गॅस बंद करून घ्यायचा आणि पराठा आणि ऑमलेट जो आहे ना एका बटर पेपरवरती ठेवून घ्यायचा। आता या ऑमलेटवरती मगाशी आपण जो सलाड तयार करून घेतला ना, तो अशा पद्धतीने सेंटरमध्ये ठेवून घ्यायचा। आता या सलाडवरती एक उकडलेलं अंड मी किसणीनं किसून टाकून घेणार आहे आणि आता यावरती अगदी थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि आता सगळ्यात शेवटी हा जो रोल आहे ना, चांगल्या प्रकारे टाईट असं रोल करून घ्यायचा। मग काय मित्रांनो, कसा झाला एक फ्रँकी रोल? एकदम मस्त झाला की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहे आणि बनवायला पण एकदम साधा सोपा आहे। तुम्ही आज व्हिडिओमध्ये बघितलेला असाल तर तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा एक फ्रँकी रोल आणि मस्तपैकी एन्जॉय करा। चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करायला
विसरू नका.